पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ करण्यातून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला आहे. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलो आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. यशायाचा 12वा अध्याय. कारण की देवाचं वचन हेच तुम्हाला बंधनमुक्त करतं, म्हणून वचन माहिती असणं गरजेचं आहे. आणि वचनातले बोल आणि वचनातली जी सामर्थ्य आहे, हे सैतानाचं जो आणि सैतानाचं बंधन तोडतं. आज वचनाद्वारे तुमच्या जीवनातले बंधनं तुटणार. फक्त वचन कान देऊ नका, कारण की वचन हेच तुम्हाला देवाच्या स्थानात नेतं. वचन हेच तुमचं सैतानाचं जूत होतं. सूत्र यशायाचा 12वा अध्याय आणि स्तुतिगीत. त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा, तुझा धन्यवाद करतो, कारण तू माझ्यावर कोपला होतास व तू क्षमला आहेस व तू माझे सांत्वन केले आहेस. पहा, देव माझे तारण आहे, माझा भाव धरतो, मी भीत नाही, कारण परमेश्वर प्रभू माझे बल व गीत आहे, मला तारण झाले आहे. परमेश्वर प्रभू बल आणि गीत हे दावीद राजा म्हणतो, कारण की परमेश्वराच्या बलाशिवाय आपण काही नाही. कारण की ज्यावेळेस इस्रायल लोकांना निवडलं होतं, ते फक्त विटा बनवणारे लोक होते. कोणी विचार नव्हतं करू शकत ते महान महान राजांना मारू शकेल. पण ज्या वेळेस त्यांना निवडलं गेलं, त्यावेळेस देवाचा आत्मा त्यांच्यावर आला. कारण की जुन्या नियमामध्ये सांगतो, यहोवाचा आत्मा हा बलानिशी तुमच्यावर उतरतो. आणि तो आत्मा उतरला आणि त्यांनी महान महान राजे मोठा मोठा बल्ल्यात मारला आणि एक मोठं राष्ट्र निर्माण केलं. कारण की देवाचं वचनच सांगतं, प्रियजनो, तो धुळीतून तुम्हाला उचलतो आणि आधिपत्याच्या पंक्तीत बसवतो. तोच देव आज तुम्हाला देखील करणार आहे. पुढचं वचन, तेव्हा तुम्ही तारण कुंपणाने पाणी काढाल व त्या दिवशी तुम्हाला समजेल. परमेश्वराचा धन्यवाद कर व त्याच्या नावाचा जयघोष कर, कारण राष्ट्रामध्ये त्याचे कृत्य वादित आहे. त्याचे नाव थोर आहे, अशी त्याची वाणी आहे. परमेश्वराचे गायन कर, कारण त्याची करणी प्रतापमय आहे. हे सर्व पृथ्वीवरील वावरित हो. आगे सियोने जयघोष कर, गजर कर. इस्रायलचा पवित्र प्रभू तुझ्या ठाई थोर आहे. इस्रायलचा पवित्र परमेश्वर तुझ्या ठाई थोर आहे. म्हणून परमेश्वराचा जय जयकार केला पाहिजे. रोज प्रियजनांनो, कामाला जात असताना, बाहेर जात असताना तर प्रार्थना करून जा. जे अन्न तुम्हाला परमेश्वर देतो त्याच्यावर देखील प्रार्थना करा, कारण की त्याच्या कृपेमुळे, त्याच्या आशिषमुळे मिळून. कारण की देवाचं वचन सांगतो, तो सूर्याला आज्ञा करतो तेव्हा सूर्य उगवतो, आकाश पृथ्वी निर्माण करतात तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही प्रियजनांनो प्रत्येक ठिकाणी देवाच्या आज्ञेने, देवाच्या वचनाप्रमाणे चालतात, तर देव तुमच्या जीवनात कार्य करणार. कारण की तो देव कधी पक्षपाती नाही, तो सर्वांवर प्रेम करतो. त्याने कधी कोणाचे पक्षपात केला नाही. तो आज तुमच्यावर देखील प्रेम करणार आहे आणि तुमच्यावर देखील प्रेम करतो. आजच्या प्रार्थनेद्वारे देव तुम्हाला स्पर्श करणार आहे. डोळे झाकून प्रत्येकाशी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे लेकरं ऑनलाईन बघत आहे, प्रत्येकाला स्पर्श कर. ईश्वर तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा रंग त्यांच्या जीवनात रस्सीव करतो. सैतानी बंधनातून मोकळे व्हा, रोगराईतून मोकळे व्हा. ईश्वर